नमस्कार. ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या लोकशाही मराठीच्या विशेष चर्चा सत्रामध्ये येथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. तारीख होती 26 जानेवारी 2020. तब्बल 5 वर्षांपूर्वी लोकशाही मराठी ही वृत्तवाहिनी जगभरात पसरलेल्या सर्व मराठी प्रेक्षकांसाठी उभी राहिली, रुजू झाली आणि त्यांच्यासाठी कार्यरत झाली. त्यानंतर मात्र हा 5 वर्षांचा कालावधी सगळ्यांसाठी अतिशय वेगळ्या स्वरूपाचा होता. कोरोनाचं संकट असू दे किंवा जागतिक मंदीचं संकट असू दे, प्रत्येक वेळेला पत्रकारिता जपणं, ही सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं, ही सगळी जबाबदारी लोकशाही मराठीच्या आमच्या संपूर्ण टीमनं जशीच्या तशी पार पाडलेली होती. गेल्या 5 वर्षामध्ये केवळ तुम्हा सगळ्यांपर्यंत बातम्या पोहोचवणं इथपर्यंतच नव्हे, तर निपक्षपातीपणे या बातम्या, मुलाखती आणि विविध स्वरूपाचे चांगले कार्यक्रम आपल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास आमच्या संपूर्ण टीमनं शेवटच्या क्षणापर्यंत पार पाडलेला होता. आज खरं तर 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत या संपूर्ण प्रवासाला आणि अर्थातच तुम्हा सगळ्यांचं प्रेम त्यासाठी अतिशय कारणीभूत ठरलेलं होतं. बातम्या करत असताना, राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना त्या ठिकाणच्या सर्व समस्या आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, हा ध्यास आमच्या सगळ्या टीमच्या मनामध्ये सातत्यानं होता आणि ते सातत्य आजही आम्ही कायम ठेवलेलं आहे. तुम्हा सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की या कार्यक्रमाचं नाव ग्लोबल अजेंडा महाराष्ट्र 2030 असं का ठेवण्यात आलेलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामधलं सरकार बदललेलं आहे. नवीन युवा पिढी ही आता हळूहळू का होईना मात्र पत्रकारिता या क्षेत्राकडे वळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माध्यम कुठलंही असो, मात्र पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांची सेवा करणं आणि राज्यातील समस्या अवघ्या महाराष्ट्रासमोर मांडणं, हेच आमचं ध्येय सातत्यानं होतं, आहे आणि पुढे देखील राहील. ग्लोबल महाराष्ट्र हा प्रश्नच याच्यासाठी आहे कारण महाराष्ट्राची ख्याती ही संपूर्ण जगभरामध्ये आतापर्यंत पसरलेली आहे आणि ती पसरत असतानाच आपल्या राज्यामध्ये सुरू असलेलं राजकारण, त्या राजकारणाच्या माध्यमातून आतापर्यंत उद्योग क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्याचबरोबर पर्यटन क्षेत्र असेल, वनसंवर्धन असेल, कृषी क्षेत्र असेल, आपल्या सगळ्यांशी निगडीत असलेली ही क्षेत्र पुढच्या 5 वर्षासाठी त्यांचा अजेंडा घेऊन नेमकं कशा प्रकारे कार्यरत असणार आहे याचाच उहापोह करण्यासाठी आपण ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या विशेष चर्चासत्राचं आज आयोजन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर या विविध क्षेत्रांमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत असलेले अनेक गुणीजन आज आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. दुपारी 2 वाजता सुरू असलेल्या या कार्यक्रमाचा शेवट हा रात्री 10 पर्यंत असेल. विविध मंत्रिमंडळात असलेले मंत्रीगण आपल्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती तर लावतीलच, मात्र विविध क्षेत्रात काम केलेले जे हिरे आहेत महाराष्ट्रातले, तेही आम्ही शोधून काढलेले आहेत आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान हा अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा चंग हा आमच्या संपूर्ण टीमनं बांधलेला होता, ज्याची सुरुवात ग्लोबल महाराष्ट्र अजेंडा 2030 या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सुरुवात करतो आहोत आणि या पुढच्या कार्यक्रमाकडे आपण लगेचच वळतो आहोत कारण मान्यवरांची देखील उपस्थिती आणि मान्यवरांना देखील आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.